महाराष्ट्र के अकोला में एक युवती को दूसरे राज्य से लाने के मामले के बाद इलाके में तनाव की स्थिति बन गई। पुलिस ने आरोपी युवक को हिरासत में लेकर जांच शुरू कर दी है। मिली जानकारी के अनुसार अकोला निवासी एक युवक जो पहले से शादीशुदा बताया जा रहा है, उस पर हरियाणा की एक युवती को अपने संपर्क में लाकर अकोला बुलाने का आरोप है। बताया जा रहा है कि युवक सोशल मीडिया और गेमिंग ऐप के माध्यम से युवतियों से संपर्क में रहता था। इसी दौरान हरियाणा की एक युवती से उसकी बातचीत बढ़ी और वो उसे अकोला से ले आया। परिजनों की शिकायत के बाद हरियाणा में मामला दर्ज किया गया। युवती के भाई की तलाश के दौरान अकोला पुलिस को सूचना मिली, जिसके बाद पुलिस ने कार्रवाई करते हुए युवती को बरामद कर लिया और आरोपी को हिरासत में ले लिया गया है। इस घटना के बाद कुछ संगठनों ने विरोध जताते हुए थाने पर प्रदर्शन किया और मामले की गहन जांच की मांग की है। फिलहाल पुलिस पूरे प्रकरण की जांच में जुट गई है और आरोपी को नियमानुसार आगे की कार्रवाई के लिए हरियाणा पुलिस को सौंपने की प्रक्रिया जारी है। काय तुमचा या प्रकरणावर आरोप आहे आणि बजरंग दल महाराष्ट्र हेल्पलाईनवर आज दुपारी एक फोन आला। त्यावर फरीदाबाद हरियाणाच्या एका व्यक्तीने मला सांगितलं की माझी बहीण एका अकोल्यातील मुस्लिम युवकांनी पळून नेली आहे। तर ते सगळं प्रकरण घेऊन आणि त्या लोकांना घेऊन बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून उचलून आणलं ज्या ठिकाणी त्याचं हे होतं। त्याच्यावर कारवाई या ठिकाणी होत आहे। त्यात आमच्या काही अशा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला, तर त्या मुलीसोबत काय घडलं, त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला, तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे, तो इतक्या जवळून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत, तर यामागे कोण कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे। आणि सोशल मीडियातून ती संपर्कात आली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू मुलींनाही सांगू इच्छितो की सोशल मीडियामध्ये तुम्हाला कोणत्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील तर त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे। तो लव्ह जिहाद असू शकते, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असू शकते। या प्रकारे या मुलीचा सुद्धा इथे ब्रेनवॉश झालेला आहे आणि तिला या ठिकाणी आणून तिच्यावर काय काय अत्याचार झाले याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। काय प्रकरणाचं संपूर्ण आज पोलिसांच्या खदानदीत हरियाणा फरीदाबाद जिल्हा लक्कडपूर या ठिकाणाहून राहुल यादव हा मुलगा आला होता आणि त्यांनी त्याची बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून आम्ही अधिक तपास करून एक आमची जी काही माहिती मिळाली होती आम्हाला त्याची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, DYSP सर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि संबंधित फरीदाबाद जिल्ह्यातील सूरज जे पोलीस स्टेशन आहे तिथले ठाणा प्रभारी आहे त्यांच्याशी मी बोललो। त्यांनी त्यांची टीम जी आहे ती तिथून रवाना केलेली आहे। आम्ही त्या मुलीला तिची वैद्यकीय तपासणी करून आपल्या इथल्या जी राज्य महिला गृह आहे त्या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। सर, जी हिंदू महिला होती, मुलगी होती, ते तिला घरी तिच्या आईवडील रागवले होते, त्यानंतर कुठेतरी जो अकोल्यातील मुस्लिम पोरगा होता त्याला तिची फसवणूक केली, काही ते फसवणूक करून इथं आणल्याचा दावा केला जातो। त्या मुलीला आम्ही विचारल्यानुसार ती मुलगी या मुलासोबत जवळपास 8 ते 9 महिन्यापासून मोबाईलमध्ये गेमिंगचा एक ॲप आहे, त्या गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्यामुळे कुठं जायचं, तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। तर त्या मुलाचं लग्न झालेलं होतं? हां, तो जो मुलगा आहे त्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक बाळ सुद्धा आहे।